नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहा, जसं मी या इथे तुम्हाला मुंडा जो आहे तो ड्रॉ करून दाखवणार आहे किंवा मुंडा कमी जास्त करायचा कसा हे दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही ते बदल कराल त्यावेळेस पहा तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही. इथं मी मुंडा दाखवणार आहे, तर मुंड्यासाठी मी फक्त इथं बॅक पार्ट घेऊन दाखवते. तर पहा, फ्रंट पार्ट जसं आपण नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे. इथं मी सर्व मुंड्याशी निगडीत जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते मी तुमच्याशी इथं शेअर करणार आहे. 40 साईज आहे, 40 साईज आहे. तर 40 साईजमध्ये इथं आपण हे आकार देऊया. सर्वात पहिल्यांदा उंची घेऊ आपण 14, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंचावरती असं मार्किंग करून घेऊया. पहा, आणि एक लाईन ओढून घेऊया. साडेपाच शोल्डर, अजून एकदा असं 5.5 वरती मार्किंग करायचं. मुंड्यामध्ये घोळ येण्याची कारणे आहेत. पहा, एक म्हणजे तुमचा मुंडा लूज असेल तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे. दुसरं म्हणजे मुंडा टाईट असेल त्यावेळेस सुद्धा तुमच्या मुंड्याला घोळ येणार आहे. आणि जेव्हा तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे. तर ते कशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत तर हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. फोर्टी साईज आहे, तर त्याचा चौथा भाग इथं 10 इंच होतो आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कमरेचा चौथा भाग करायचा आहे 8 आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9 इंच घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन. 32 इंच आपली कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच. आणि हे असं आपण जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आता इथं आपण मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. तर मी अजून एकदा सांगते तुम्हाला, मी इथे तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग करून नाही दाखवणार, फक्त मुंड्याचे आकार जे आहेत ते कशा पद्धतीने द्यायचे असतात किंवा मुंडा कसा आपल्याला परफेक्ट ठेवायचा आहे हे सांगणार आहे. फ्रंट पार्ट तुम्ही जसं मी कटिंग दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने सेम घ्यायचं आहे. या आधीचे कटिंगचे व्हिडिओ पहा, तर त्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा सर्व व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे फ्रंट पार्ट कटिंग कसा करायचा असतो. इथं मी घेतलेला आहे 3.25 इंच, इथं घेतलेला आहे 2.25 इंच गळा. हे ड्रॉ करून इथं गळ्याला आकार देऊन घेते. इथे पहा 2.25 इंच घ्यायचं. जर तुम्ही इथून 1.5 इंचावरती घेतला, आता इथे मी किती घेतलेला आहे 2.25 इंच, आणि हाच जर पॉईंट तुम्ही 1.5 इंचावरती घेतला, पहा इथे असा 1.5 इंच, तर इथून जेव्हा तुम्ही या पद्धतीने आकार देता, पहा या पद्धतीने तुम्ही आकार देता, तर कसे देता तुम्ही आकार? डायरेक्ट इथून हा जो फिटिंगचा पॉईंट आहे यावरती आकार नेऊन असं गोल आकार तयार करता. तर इथे मी किती घेतलेला आहे 2.25 इंच. मी नेहमी किती घेते 2.25 इंच. आता हा पॉईंट माझा कुठे आलेला आहे आणि हा तुमचा 1.5 इंच पॉईंट कुठे आलेला आहे पहा. तर हा गळा जो आहे आपला डीप आहे. डीप गळ्यामध्ये इथं आपण जेव्हा टक्स स्टिच करतो, पहा जो काही तुम्ही इथं टक्स देता, इथे आपण 1 इंच घेतलेला असतं टक्ससाठी, तर तो टक्स दिल्यानंतर पहा हा भाग आहे तो असा पसरतो, हा गळा इकडे पसरतो. त्यामुळे इथून जेवढं हवं आहे डीप नेकमध्ये तेवढं आपण घेत नाही, एक्स्ट्रा घेतलेलं असतं 1.5 इंच. त्यामुळे हा जो 0.5 इंचाचा भाग आहे पहा, हा एक्स्ट्रा राहिलेला याचा घोळ येतो. तर म्हणून आपण तिथे 1.5 इंच घ्यायचं नाही, 2.25 इंचच घ्यायचं आहे. हे कारण एक झालं आपलं मुंड्यामध्ये घोळ येण्याचं. दुसरं कारण म्हणजे तुम्ही मुंड्याला आकार देताना डायरेक्ट असे पहा
या फिटिंगवर असं जोडता। पहा काही जण असे आकार देतात, डायरेक्ट या फिटिंगच्या पॉईंटवर नेऊन जोडतात। तर तो तसा न देता मी आता ज्या पद्धतीने सांगणार आहे मुंड्याला आकार द्यायला, त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याचे आकार जे आहेत ते द्यायचे आहेत। तर पहा इथं हा पॉईंट मी 1.25 इंचाचा घेतलाय, तर तो 1.25 इंच घ्यायचा आणि जो काही आपण इथं मुंडा घेतलाय 6 इंच आपला इथं मुंडा आपण घेऊया। थोडा कमी पडतोय, 5.25 इंच भरला, म्हणून मी इथं मुंड्याची उंची जी आहे ती 6 इंच घेतली 40 साईज मध्ये। इथून 1.25 इंच इथे घ्यायचं आहे, 1.25 इंच 1.25 इंच इथं अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथं मुंड्याची जी काही उंची घेतलेली आहे त्याचा करायचा असा मध्यम। यानुसार तुम्ही पॉईंट टू पॉईंट जर आकार दिले तर पहा एकदम परफेक्ट मुंड्याचा आकार येतो। तुम्ही एकदा ट्राय करून पहा, अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ नाही येणार। इथून हा जो मध्य आहे पहा, इथून आपण सरळ सरळ 1.25 इंच यायचं, इथे 1.25 इंच मी सरळ सरळ आले आणि पहा हे पॉईंट फक्त असे जोडत जायचं। इथे आतल्या आत आकार दिलाय पहा, हा मी जो 1.25 इंचाचा पॉईंट घेतलाय इथे येऊन पहा मी असा हा डाऊन करणार आहे। तर हा भाग सुद्धा इथला हा कटिंग होऊन निघल्यामुळे सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही। पहा किती परफेक्ट असा आकार हा आपल्या मुंड्याचा आलेला आहे। मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर लगेचच फ्रंट पार्टचा मुंडा ड्रॉ नाही करायचा, तर आधी आपण हा मुंडा घेर जो आहे तो चेक करायचा आहे। पहा इथे अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये जोडण्यासाठी मार्जिन असतं ते सोडून आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे। आता इथे मला हवा आहे मुंडा 9 इंच, तर किती भरतोय हे पाहू। तर इथे पहा थोडंसं मार्जिन जे आहे ते सोडून असं टेप फिरवत आपल्याला मुंडा जो आहे तो पाहायचा आहे, किती आलेला आहे 9.25 इंच इथं बरोबर मुंडा आपला आलेला आहे। तर 1.5 इंच मुंडा थोडासा लूज असेल तर चालेल, परंतु कमी असू नये। तुम्हाला इथं 10 इंच जर मुंडा घेर हवा असता तर तुम्ही इथं मुंड्याची उंची जी आहे ती अर्धा इंच वाढवा आणि परत तुम्ही अशी एक लाईन ओढून घ्या आणि जसं मी आता इथे 1.25 इंचाचा पॉईंट घेतलाय तसा इथून 1.25 इंचाचा पॉईंट घ्यायचा, हे 1.25 इंच घेतलंय ते इथे 1.25 इंच घ्यायचं, परत तुम्ही इथं अर्धा इंच असं डाऊन करून जसे मी आकार दिलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे, म्हणजे एकदम परफेक्ट मुंडा बसतो। जर 8.5 इंच तुम्हाला मुंडा घेर हवा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता आपण हा 6 इंच जो मुंडा घेतलाय पहा, इथे 6 इंच मुंडा घेतलाय तो तुम्ही 1.5 इंचाने कमी करून 5.25 इंच घ्या आणि परत जसा सेम सांगितलाय त्या पद्धतीनेच तुम्ही मुंड्याला आकार द्या। पहा एकदम परफेक्ट मुंडा बसेल। इथे टाईट झाल्यामुळं हा भाग पसरतो, शोल्डर सुद्धा उतरतात। पहा शोल्डर उतरल्यामुळे इकडे भाग हा शोल्डर उतरत असल्यामुळे इथे सुद्धा घोळ येतो। तर सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते मुंड्यामुळे क्रिएट होतात, तर त्यासाठी आपल्याला मुंडा जो आहे तो एकदम परफेक्ट घेणं गरजेचं आहे। आता हा पॉईंट जो आहे तो मी सर्व साईजमध्ये किती घ्यायचा हे सांगते, जेणेकरून तुमचे मुंड्याचे आकार जे आहेत ते बिघडणार नाहीत। 30-32 मध्ये तुम्ही तो पॉईंट अर्धा इंच घ्या, इथून फिटिंग पासून इथपर्यंत जो पॉईंट आहे अर्धा इंच घ्या। 34 आणि 36 मध्ये 1.25 इंच घ्या आणि 38 मध्ये तो पॉईंट 1 आणि 40च्या पुढे सर्व साईजमध्ये तो पॉईंट 1.25 इंच घ्यायचा, म्हणजे काय होतं मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात। आता आपण पुढच्या मुंड्याला आकार देऊया। इथं 1.5 इंच मी घेतलं, एक अशी लाईन ओढून घेतली, 1.25 इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलेलं आहे आणि इथून हा आकार द्यायचा या पद्धतीने। पहा हा झाला आपला पुढचा मुंडा। तर तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये किंवा पाठीमागच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला बदल करायचे आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।